Welcome student. Today we will going to discuss about the new article pollination. Before discussing the new article pollination, last period we might have been studied about the development of male gametophyte and development of female gametophyte. आज माहिती बघणार आहोत आपण नवीन आर्टिकलची की ज्याचं नाव आहे पॉलिनेशन. पॉलिनेशनची माहिती बघण्यापूर्वी पाठीमागच्या पिरियडला आपण मेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंट आणि त्याचबरोबर फिमेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंटची माहिती सविस्तर पाहिलेली आहे. आज आपण माहिती पाहणार आहोत पॉलिनेशन बद्दल. पॉलिनेशनची व्याख्या ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम anther to the receptive stigma of flower is called as pollination. पॉलिनेशनची व्याख्या आपल्याला साधी अशा पद्धतीने सांगता येईल. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम anther to the receptive stigma of flower is called as pollination. पहा, या ठिकाणी समजा हे फ्लावर आहे आणि ह्या फ्लावर मध्ये हा एंड्रोसियम आहे की ज्याचा महत्वाचा फर्टाईल पार्ट आहे एंथर. दुसरा रिप्रोडक्टिव्ह ओरल आहे की ज्याला आपण गायनोसियम असं म्हणतो आणि पॉलिनेशन मध्ये त्याचा महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे स्टिग्मा. तर अशा पद्धतीने जर समजा एखादं फूल असेल आणि त्या फुलामधील एंथरमध्ये निर्माण झालेले परागकण हे त्याच फुलातील स्टिग्मावरती जाऊन डिपॉझिट होत असतील तर अशा प्रोसेसला पॉलिनेशन असे म्हणतात. पॉलिनेशनची व्याख्या अजून आपल्याला थोडी डिटेलमध्ये सांगता येईल. पहा, या ठिकाणी डिटेल व्याख्या. द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स from anther to the receptive stigma of same flower or another flower produced on the same plant or another plant is called as pollination. पॉलिनेशनची व्याख्या आपण अशा पद्धतीने सांगणार आहोत दुसरी की ज्या व्याख्येमध्ये ह्या पॉलिनेशनचे जे टाईप आहेत ते सर्वच इन्व्हॉल्व झालेले आहेत. पुन्हा एकदा व्याख्या सांगतो. द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स from anther to the receptive stigma of same flower or another flower produced on the same plant or another plant is called as pollination. Thus, pollination acts as a prerequisite for fertilization because both male and female gametes are non-motile. पॉलिनेशन साठी प्राथमिक गरज फर्टिलायझेशन साठी प्राथमिक गरज म्हणजे पॉलिनेशन आहे. का तर या ठिकाणी जे मेल आणि फिमेल गॅमेट्स आहेत हे दोन्हीही गॅमेट्स नॉन मोटाईल असतात आणि म्हणून पॉलिनेशन ॲक्ट्स ॲज ए प्रीरिक्विसाइट फॉर फर्टिलायझेशन. माहितीनंतर आपण पाहणार आहोत
या ठिकाणी टाइप्स ऑफ पॉलिनेशन बद्दल. पॉलिनेशनचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे सेल्फ पॉलिनेशन आणि दुसरा म्हणजे क्रॉस पॉलिनेशन. Pollination mainly divided into two types, that is self pollination, cross pollination. Firstly, we are going to discuss about the self pollination. सुरुवातीला व्याख्या. The transfer of pollen grains. The transfer of pollen grains from anther to the receptive stigma, from anther to the receptive stigma of same flower or another flower produced on the same plant is called as self pollination. एकाच फुलामधील परागकण त्याच फुलातील स्टिग्मावरती जाऊन डिपॉझिट होणे किंवा एका फुलातील परागकण हे दुसऱ्या फुलातील स्टिग्मावरती जाऊन डिपॉझिट होणं आणि अशा पद्धतीने जर ही दोन्हीही फुलं एकाच झाडावरती निर्माण झालेली असतील तर त्यावेळेस त्याला आपण सेल्फ पॉलिनेशन असं म्हणतो. सेल्फ पॉलिनेशनसाठी काही कंडिशन्स आहेत. सेल्फ पॉलिनेशन जर घडून आणायचं असेल तर त्या ठिकाणी काही कॉन्ट्रीव्हन्सेस फेवर फॉर सेल्फ पॉलिनेशन मध्ये पाहायला मिळतात. सेल्फ पॉलिनेशन जर घडून आणायचं असेल तर त्या फुलामध्ये काही आपल्याला स्पेशल कंडिशन्स, स्पेशल त्याचे गुणधर्म पाहायला मिळतात की ज्याच्यामध्ये आपल्याला पहिला गुणधर्म सांगता येईल, फ्लावर्स आर कॅस्मोगॅमस. दॅट मीन्स when flower expose its both sex organs is called as कॅस्मोगॅमस फ्लावर. जर असं एखादं फ्लावर असेल आणि त्याच्यामध्ये दोन्हीही सेक्स ऑर्गन हे पॉलिनेशनसाठी एक्सपोज झालेले असतील, ओपन झालेले असतील तर अशा फुलाला कॅस्मोगॅमस असे म्हणतात. आणि कॅस्मोगॅमस ही एक अत्यंत महत्त्वाची कंडिशन आहे की जिच्यामुळं सेल्फ पॉलिनेशन ही प्रोसेस घडून येते. त्याच्यानंतर दुसरा गुणधर्म फुलाचा म्हणजे फुलं हे नेहमी होमोगॅमस असणं गरजेचं आहे. होमोगॅमस, होमो म्हणजे सेम, गॅमस म्हणजे गॅमेट. when both sex gametes are matured at a same time within a same flower is called as homogamous flower. म्हणजे एखादं फूल असेल आणि त्या फुलामधील जर अँड्रोसियम आणि गायनोसियम किंवा अँथर आणि स्टिग्मा हे जर एकाच वेळेस मॅच्युअर होत असतील तर त्यावेळेस त्या फुलाला होमोगॅमस फ्लावर असे म्हणतात. फ्लावर्स आर ऑलवेज बायसेक्शुअल. फुलं हे बायसेक्शुअल असणं गरजेचं आहे. बायसेक्शुअल म्हणजे बाय म्हणजे टू, सेक्शुअल म्हणजे सेक्स गॅमेट्स. when a flower having both male and female gametes or both anther and stigma, flower having a both anther and stigma called as a bisexual flower. एकाच फुलामध्ये दोन्हीही मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ओरल्स असणं ही एक अत्यंत महत्त्वाची अट किंवा गुणधर्म या ठिकाणी आपल्याला सेल्फ पॉलिनेशनच्या फुलांसाठी सांगता येईल. नंतर क्लिस्टोगॅमी. क्लिस्टो म्हणजे क्लोज, गॅमी म्हणजे गॅमेट्स. when flower is self pollinated before the opening is called as clistogamy or clistogamous flower. when flower is self pollinated before the opening is called as clistogamy. आणि क्लिस्टोगॅमीचं एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला पॉमेलिना. तर अशा पद्धतीने
या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन जर घडून आणायचं असेल एखाद्या फुलामध्ये, तर त्या फुलांमध्ये आपल्याला अशा वेगळ्या प्रकारच्या कंडिशन्स असणं गरजेचं आहे, किंवा या अशा पद्धतीच्या कंडिशन्स त्या फुलामध्ये असतातच. सेल्फ पॉलिनेशनची व्याख्या आपण सांगितली या ठिकाणी. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम एंथर टू दी रिसेप्टिव्ह स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर or another flower produced on the same plant is called as self pollination. सेल्फ पॉलिनेशनचे दोन प्रकार आहेत. त्यापैकी पहिल्या प्रकाराला ॲटोगॅमी असं म्हणतात, तर दुसऱ्या प्रकाराला जिटोनोगॅमी असं म्हणतात. ॲटो मीन्स सेल्फ. ॲटोचं मिनिंग आहे सेल्फ. तर या ठिकाणी हीच व्याख्या आहे. ह्या व्याख्यामध्ये जी पहिली कंडिशन आहे ती म्हणजे ॲटोगॅमीची आहे, आणि दुसरी कंडिशन आहे ती म्हणजे जिटोनोगॅमीची आहे. बघा व्याख्या काय सांगता येईल या ठिकाणी. ॲटोगॅमी, द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम एंथर टू दी रिसेप्टिव्ह स्टिग्मा ऑफ दी सेम फ्लावर इज कॉल्ड ॲज ॲटोगॅमी. एक्झाम्पल बी. ॲटोगॅमीसाठी किंवा ह्या पॉलिनेशनच्या टाईपसाठी एक्सटर्नल एजन्सीची आवश्यकता नसते. दुसरा टाईप आहे जिटोनोगॅमी. जिटोनोगॅमीचं मिनिंग सांगता येईल या ठिकाणी. द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम एंथर टू दी रिसेप्टिव्ह स्टिग्मा ऑफ another flower produced on the same plant is called as जिटोनोगॅमी. जिटॉन म्हणजे शेजारी, जवळच. एकाच झाडावरती असणाऱ्या एका फुलातील परागकण जर दुसऱ्या फुलातील स्टिग्मावरती जाऊन डिपॉझिट होत असतील तर त्या प्रोसेसला जिटोनोगॅमी असे म्हणतात. एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला कुकरबिटा. नंतर माहिती बघणार आहोत आपण पॉलिनेशनचा दुसरा मेन टाईप की ज्याला म्हणतात क्रॉस पॉलिनेशन. म्हणजे या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशनला इनब्रीडिंग असेही म्हणतात, क्रॉस पॉलिनेशनला आउटब्रीडिंग असेही म्हणतात. ब्रीडिंग नावाचं एक आर्टिकल पुन्हा झुलॉजीमध्ये आहे, आणि झुलॉजीमध्ये या सेल्फ पॉलिनेशनसाठीच इनब्रीडिंग अशी टर्म वापरलेली आहे, आणि क्रॉस पॉलिनेशनसाठी आउटब्रीडिंग अशा टर्म वापरतात. पण क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम एंथर ऑफ वन फ्लावर to the receptive stigma of another flower. The receptive stigma of another flower produced on another plant, दूसऱ्या प्लांट वरती, another plant of same or different species is called as क्रॉस पॉलिनेशन. क्रॉसचा अर्थ आहे दुसरा. बघा या ठिकाणी असं सांगता येईल आपल्याला. या ठिकाणी सांगितलं होतं आपण सेल्फ पॉलिनेशन मध्ये एकाच झाडावरती एकच फुल किंवा दुसरं फुल. या ठिकाणी आता आपण अशी माहिती सांगतोय की एका फुलातील परागकण हे दुसऱ्या फुलातील स्टिग्मावरती जाऊन डिपॉझिट होणार आहेतच, परंतु हे दुसरं जे फ्लावर आहे ते दुसरं फ्लावर दुसऱ्या प्लांटवरती वेगळ्या प्लांटवरती निर्माण झालेलं असतं, की जे प्लांट हे आपल्याला पहिल्या झाडाच्या सेम स्पेसीजचं पाहायला मिळतं, सेम स्पेसीज किंवा डिफरंट स्पेसीजचं पाहायला मिळतं. अशा पद्धतीने या क्रॉस पॉलिनेशनचे पुन्हा दोन टाईप आपल्याला पाहायला मिळतात. पहिला टाईप आहे तो म्हणजे झिनोगॅमी, आणि दुसरा टाईप आहे तो म्हणजे हायब्रिडायझेशन. माहिती आपण बघणार आहोत सुरुवातीला झिनोगॅमी.
बघा व्याख्या इथंच लिहिलेली आहे, फक्त थोडा भाग पहिल्या टाईपचा आहे, थोडासा राहिलेला भाग पुढच्या टाईपचा आहे. दी ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम एंथर ऑफ वन फ्लावर टू दी स्टिग्मा ऑफ अनादर फ्लावर present on another plant of same species is called as genogamy. एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला पपया. या ठिकाणी एक्झाम्पल पपया. दुसरा टाईप आहे तो म्हणजे हायब्रिडायझेशन. आता व्याख्या तुम्ही सांगू शकताय या ठिकाणी राहिलेला पार्ट, फक्त या ठिकाणी काय सांगणार आता आपण, बदल एवढाच करणार, डिफरंट स्पीसीज. पहा व्याख्या कशी सांगता येईल. द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम एंथर ऑफ वन फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर stigma of another plant. व्याख्या पुन्हा एकदा पहा जरा. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम एंथर ऑफ वन फ्लावर टू दी स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर प्रेझेंट ऑन दी अनदर प्लांट ऑफ सेम करून टाकणार आता ऑफ different species is called as क्रॉस पॉलिनेशन. म्हणजेच एका फुलातील परागकण हे दुसऱ्या फुलाच्या स्टिग्मावरती जाऊन डिपॉझिट होतात, परंतु हे दुसरं फ्लावर हे दुसऱ्या झाडावरती पाहायला मिळतं की जे दुसरं प्लॅन्ट आहे ते पहिल्या प्लॅन्टच्या तुलनेने डिफरंट स्पेसीज असते. अशा वेळेस आपण त्याला क्रॉस पॉलिनेशन असं म्हणतो. एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला, पॉलिनेशन बिटवीन टू डिफरंट स्पेसीज ऑफ कॉटन प्लांट. किंवा दुसरं एक्झाम्पल आपल्याला देता येईल या ठिकाणी मँगो प्लांट्स. समजा एक केशरचा आंबा आहे आणि दुसरा हापूसचा आंबा आहे. केशरवरच्या आंब्याच्या फुलातील परागकण हे हापूसच्या आंब्यावरील असणाऱ्या फुलाच्या स्टिग्मावरती जाऊन डिपॉझिट होणं, म्हणजे त्याला म्हणायचं हायब्रिडायझेशन. केशर आणि हापूस ह्या आंब्याच्या दोन डिफरंट स्पेसीज झाल्या, डिफरंट स्पेसीज. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला क्रॉस पॉलिनेशनची व्याख्या आणि त्याच्या दोन टाईपबद्दल माहिती सांगता येईल. क्रॉस पॉलिनेशनमध्ये आयडेंटिकल स्पेसीज निर्माण होत नाहीत. डिफरंट हायब्रिड स्पेसीज किंवा चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. मात्र सेल्फ पॉलिनेशनमध्ये जे ऑफस्प्रिंग तयार झालेले आहेत ते ऑलवेज जेनेटिकली आयडेंटिकल असतात. अशा पद्धतीने पॉलिनेशन या आर्टिकलबद्दल आपल्याला आज माहिती सांगता येईल. थँक्यू.